आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार. सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायला गेले. सूर्याचे तेज हे सृष्टीचा आत्मा आहे. त्याच्याशिवाय पृथ्वीवर जीवनसृष्टीची कल्पना करणं अशक्य आहे. सूर्यदेव हे शिस्तीचे प्रतीक आहेत. सूर्यदेव हे सुवर्ण रथात बसलेले असतात. त्या रथाला 7 घोडे असतात आणि जे आठवड्याचे 7 दिवस आणि प्रकाशाचे सप्तरंग दर्शवतात. तर सूर्याचे दर्शन केले आणि नंतर खाली आले. देवाची पूजाही करून घेतली आणि लहानपणी आई अशी सूर्याची रांगोळी काढायची आणि त्याची पूजा करायची. त्याचप्रमाणे मीही दरवर्षी पूजा करते. लहानपणी या रविवारची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. आई आम्हाला स्वच्छ आंघोळ घालायची, डोक्यावरनं डोकं धुवायची आणि मस्त गरम गरम पाण्याने आम्ही आंघोळ करून ही कहाणी ऐकण्यासाठी आतुर असायचो. आई छान पूजा मांडायची. त्यानंतर हातामध्ये तीळ, तांदूळ, हळदी, कुंकू असं देऊन आम्हाला बाजूला बसवायची आणि अशी पूजा मांडून आम्हाला छान 4 अशा वेगवेगळ्या कहाण्या सांगायची. त्या मला कहाण्या आठवतात, पण मी पुस्तकामधलीच कहाणी वाचली. नंतर स्वामींची नित्यसेवा केली आणि त्याचबरोबर जपमाळही केली. ज्यावेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस छान अशा भरपूर प्रमाणात आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते. म्हणून सर्वप्रथम मला हे काम करायला खरंच आवडतं. आता संध्याकाळी आदल्या दिवशी तर रोज चालू होतं केक कर. इतका सोपा केक आहे. इथे 1 वाटी साखर घेतली. पिठी साखर थोडी कमी पडली म्हणून त्यात जरा जाड साखर टाकली. तर 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 ते 3 चमचे कोको पावडर आणि त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलं. खूप सोपा केक आहे आणि खूप मस्त झाला होता. चिमूटभर मीठ टाकलं. त्याबरोबर पाऊण वाटी तेल घातलं. इथे मी शेंगदाण्याचं तेल घातलं, पण तुम्ही सनफ्लॉवर ऑइलच घाला म्हणजे त्याच्यात स्मेल येत नाही. त्याचबरोबर त्याच वाटीने 1 वाटी दूध टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. एक्स्ट्राचं तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकलं आणि पाऊण चमचा मी खायचा सोडा टाकला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. हे करताना तरुसुद्धा माझी मदत करत होता. त्यामुळे तो कधी करायचा, मी कधी करायची. छान असं मिक्स केलं आणि नंतर टाकले चोको चिप्स. पण हे चोको चिप्स मी आत्ता नव्हते टाकायला पाहिजे, नंतर टाकायला पाहिजे होते, कारण ते सगळे खाली जाऊन बसले. तर अशा प्रकारे परत हे टीनमध्ये बॅटर ओतून घेतलं आणि टॅप करून ह्या पातेल्यामध्ये ठेवलं. मी केक पातेल्यामध्येच करते. हे पातेलं मी केक करण्यासाठीच ठेवलेलं आहे. सुंदर असा केक तयार झाला. तुम्ही बघू शकता. एक 15 ते 20 मिनटात बारीक गॅसवरती हा केक मस्त छान शिजला आहे. मुलांना ते थंड होईपर्यंत पण राहत नाही. तर बघा, तरुणी काय केलं, मधलं हाताने काढून घेतलं आणि खाऊन घेतला. थंड झाल्यावर सुंदर असा बाजूने कडा निघल्या होत्या आणि इतका सुंदर केक झाला होता आणि त्याची टेस्ट पण खूप सुंदर झाली होती. तर असा होता आमचा कालचा दिवस. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर झालेला हा केक. आणि त्यानंतर रात्री मुलांनी त्यांच्यासाठी पिझ्झा मागवला. तर चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.